मंडळी, आपल्याकडे मुलीचा जन्म झाला की घरात लक्ष्मी आली असं म्हटलं जातं. मुली जन्माला आल्या की घरात चैतन्य, आनंद येतो. घरातील वातावरण प्रसन्न राहतं. ज्या घरात मुली असतात त्या घरी साक्षात माता लक्ष्मी वास करत असते. प्रत्येक घरात प्रत्येक मुलीचा सन्मान हा व्हायलाच हवा. कारण मुलगीच असते जी घराला घरपण देते, घरात उत्साह निर्माण करते आणि तो टिकवून ठेवते. शी स्वतः प्रेरणादायी असते आणि इतरांना देखील छान समजून घेते. खरं तर सगळ्याच मुली या लक्ष्मी स्वरूप असतात, कारण त्यांच्यामुळेच घर उभं असतं. सासरी गेल्यावरही त्या एक कुटुंब घडवतात. पण त्यातही काही विशिष्ट महिन्यांमध्ये जन्म घेणाऱ्या मुली या भाग्यवान समजल्या जातात. मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो आणि त्यामुळेच काही महिने खूप शुभ मानले जातात. या महिन्यांमध्ये जर मुलीचा जन्म झाला तर ते भाग्याचे मानले जाते. या मुली फक्त आई वडिलांकडे नाही तर सासरी सुद्धा भाग्यवान समजल्या जातात. या मुली प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्वतःचं चांगलं स्थान निर्माण करण्यात यशस्वी सुद्धा होतात. स्वतःची एक नवी ओळख निर्माण करण्यासाठीही सतत प्रयत्नशील असतात. हे करण्यासाठी त्यांना कोणाच्याही आधाराची गरज नसते. मग कोणत्या आहेत ते महिने, ज्या महिन्यात जन्मलेल्या मुलींना भाग्यवान म्हटलं जातं? चला जाणून घेऊ. यामध्ये पहिला महिना आहे फेब्रुवारी महिना. या महिन्यामध्ये जन्मलेल्या मुली खूपच शांत स्वभावाच्या असतात. खूपच बुद्धिमान सुद्धा असतात. लग्न करून त्या ज्या घरी जातात त्या घरी सुद्धा स्वतः सोबत त्या सुख समृद्धी घेऊन जातात. या मुलींमुळे त्यांच्या कुटुंबाला खूपच सुख, समाधान आणि ऐश्वर्य मिळत राहतं. त्यानंतर दुसरा महिना आहे एप्रिल महिना. या महिन्यामध्ये जन्मलेल्या मुलींना साक्षात लक्ष्मीचे रूप मानलं जातं. या महिन्यामध्ये जन्म घेणाऱ्या मुलींचे ग्रह खूपच फलदायी असतात, ज्यामुळे या मुली प्रत्येक गोष्टीमध्ये यशस्वी होतात. या मुली ज्या कुटुंबामध्ये मोठ्या होतात तिथे त्यांना कशाचीही कमतरता भासत नाही. तसेच ज्या मुलांशी या मुलींचा विवाह होतो त्या मुलांचे भाग्य सुद्धा आणखीनच वाढत जातं. त्यानंतरचा महिना आहे जून महिना. या महिन्यामध्ये जन्मणाऱ्या मुली खूपच नशीबवान असतात. जून महिन्यात जर मुलींचा जन्म झाला तर त्यांना साक्षात लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. या महिन्यात जन्म घेणाऱ्या मुली खूपच हट्टी असतात. आपलं ध्येय गाठण्यासाठी या मुली खूप मेहनत करतात. पुढील शुभ महिना म्हणजे सप्टेंबर महिना. या महिन्यामध्ये जन्मणाऱ्या मुलींच्या कुंडलीमध्ये चंद्र, बुध, शुक्र या तिन्ही ग्रहांचे मिलन होते. त्यामुळे या महिन्यात जन्मणाऱ्या मुली खूपच श्रीमंत असतात. त्यांना त्यांच्या नशिबाने सर्व काही मिळते. या मुलींना कधीही कोणत्याही वस्तूची कमतरता भासत नाही. जे घर धनधान्याने संपन्न असते त्याच घरात या मुलींचा विवाह होतो. मंडळी, ग्रहदशानुसार तर या काही महिन्यांमध्ये जन्मलेल्या मुली या भाग्यवान समजल्या जातात. परंतु त्या मुली सुद्धा भाग्यवान ठरतात ज्या आपल्या मेहनतीने आणि कष्टाने आपलं नशीब घडवतात. मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचे विचार कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.